नरसिंह जयंतीचा तो पवित्र दिवस होता. अकोली गाव शांत पण आतून तुटलेलं. पाणी नव्हतं, विहिरी कोरड्या आणि लोकांच्या डोळ्यातली आशा हळूहळू संपत चालली होती. गावाच्या कडेला एक कोरडी विहीर आणि तिच्या बाजूला बसले होते गजानन महाराज, शांत, स्थिर. जणू काही सगळं त्यांना आधीच माहीत होतं. तेवढ्यात एक माणूस त्यांच्या जवळ येतो. भास्कर पाटील. त्याच्या चेहऱ्यावर थकवा, मनात असंख्य प्रश्न. तो हात जोडून म्हणतो, महाराज, पाणी मिळेल का? महाराज हलकेसे हसतात आणि विचारतात, तुला पाणी हवं आहे की कृपा? भास्कर गोंधळतो, पण मग म्हणतो, महाराज, दोन्ही. महाराज काही बोलत नाहीत. ते फक्त एक छोटासा दगड उचलतात आणि त्या कोरड्या विहिरीत टाकतात. क्षणभर सगळं शांत आणि अचानक त्या विहिरीतून आवाज येतो. पाणी उगवायला लागतं. होय, कोरड्या विहिरीत अचानक पाणी. गावकरी धावत येतात. कोणी रडतंय, कोणी जय गजानन म्हणतंय. सगळे थक्क. पण भास्कर, तो थेट महाराजांच्या चरणी पडतो. त्याला कळतं, हा चमत्कार फक्त पाण्याचा नव्हता, तो होता श्रद्धेचा. त्या दिवसापासून भास्कर पाटील यांनी आपलं संपूर्ण आयुष्य गजानन महाराज यांच्या सेवेत अर्पण केलं. ते त्यांच्या सावलीसारखे राहिले. आजही म्हणतात, अकोली गावातील ती विहीर भरलेली आहे. पण खरा चमत्कार कुठे आहे माहित आहे का? तो तुमच्या आत आहे. जर मनापासून श्रद्धा असेल तर कोरड्या विहिरीतही कृपेचं पाणी उगवू शकतं. विश्वास ठेवा, चमत्कार घडतात. गण गण गणात बोते. जय गजानन, गुरु गजानन.